गन्ना का यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास. नमस्कार. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. धनंजय मुंडे हा म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गटाचा गद्दावर नेता. शरद पवारची मुलगी आता तरी उखळ पांधन त्या धनंजय मुंडेवर करत असेल, पण जेव्हा धनंजय मुंडे हा एक संघ राष्ट्रवादीमध्ये होता तेव्हा सुप्रिया सुळेचाच बाप म्हणजे शरद पवार यांनी याच माणसाने त्या धनंजय मुंडेला पाठीराखी घातलं. आज धनंजय मुंडे कबूल करतोय की मला करुणा शर्माकडून 2 मुलं आहेत म्हणून, अपत्य आहेत म्हणून. आणि तिसरा म्हणजे धनंजय मुंडेची जी साडी होती तिच्यावर सुद्धा धनंजय मुंडे यांनी बलात्कार केला होता. हे उघड पोलीस स्टेशनमध्ये बोंबलून राहिले, पेपरवर बोंबलून राहिले, मीडियावर बोंबलून राहिले, तरी धनंजय मुंडेचा बाल बाका झाला नाही. आणि आज प्रकरण निघालं देशमुख याला मारताना. हा मर्डर, साधा सुद्धा मर्डर होणं हा भाग वेगळा, पण त्या देशमुखला एवढ्या म्हणजे की बेकार त्याचा मर्डर केल्यानंतर त्याची त्या प्रेताची जी अवहेलना यांनी केली, हे म्हणजे माणसं नसून राक्षस आहे. की अक्षरशः तो मेल्यानंतर एक जण त्या फोटोमध्ये दाखवला जातोय की तो त्याच्या तोंडात मुततोय, त्यानंतर मारल्यानंतर त्याची केस धरून त्याला हे करतात आणि त्याचे फोटो काढतात. म्हणजे ही किती दादागिरी. खरंच सर्वसामान्य माणसाला हे नेते लोक न्याय देऊ शकतात का? भाषण करताना एवढे आवडते भाषण करतात की आज धनंजय मुंडेला बायको प्लस करुणा शर्मा हे दुसरी बायको, आणि करुणा शर्मा डायरेक्ट त्याचे फोटो मीडियावर टाकते, तरी हे सरकार त्याचं काहीच करू शकत नाही. म्हणजे मग हे सर्व जे राजकारणी या अशा कांडात सहभागी आहेत काय? आज धनंजय मुंडेची करुणा शर्मा जे रखेल आहे ते म्हणते की अजित पवार यांना सुद्धा फार्म हाऊसवर बोलावलं जात आहे. खरंच हे राजकारण हे किती खालच्या स्तरावर गेलाय. आणि राजकारणी हे अशा विचित्र मनस्थितीच्या लोकांना सोबत का ठेवतात? आज संपूर्ण व्यवस्था त्या कराडच्या हातात होती. कराडला अटक करायला इतके दिवस लागले आणि धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याकरता इतके दिवस लागले. ती राजीनामा आता 3 तारखेला देते का, स्वीकार होते का नाही होत? खरंच या लोकांपासून सर्वसामान्य माणसांनी काय अपेक्षा ठेवावी हेच आज समजत नाही. रोज रास बलात्कार होऊन राहिले तरी सरकार झोपलंय. शेतकऱ्यांना खुल्याम फडणवीसने सांगत होते की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, पण त्यावर अजून सुद्धा अंमलबजावणी नाही. पण लोक या सरकारला निवडून का देतात हाच एक प्रश्न येतोय. कोणी ईव्हीएम घोटाळा म्हणतोय, कोणी काय म्हणतोय. खरंच राजकारणात पैशाचा महापूर. आज सर्वसामान्य जो समाजसेवक आहे त्याला इथे कुठलाच थारा नाही. शेवटी बोलतोय पैसा. आणि धनंजय मुंडे सारखा गद्दावर नेता असे कित्येक नेते आहेत की त्यांच्यावर बलात्काराचे केसेस आहेत, त्यांच्यावर छेडछाडीचे केसेस आहेत, पण कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासन त्याचा बालबाकू करू शकत नाही. म्हणजे हे सरकार किती निर्लज्ज आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. खरंच ते देशमुखा सरपंचाचे मारल्यानंतरचे फोटो पाहिल्यानंतर असं मन चिडतंय. जसं छत्रपती संभाजी महाराजांचे वाक्य त्या औरंगजेबाच्या लोकांनी केले होते किंवा औरंगजेबांनी केले होते, तशी परिस्थिती हा एक औरंग्याच म्हणावा लागेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. खरंच हा महाराष्ट्रात आज या राजकारणात काय चालू आहे हे समजायला मार्ग नाही. जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत हे सर्वजण होते, बीजेपी मधले तो टिरक्या डोळ्याचा नारायण राणेचे पोरं उघड माप बोलत होते, पण आज या सर्वांचं तोंड बंद झालेले आहेत. वाल्मिक कराड हा जर तिथले कलेक्टर SP सर्वांच्या बदल्या व्यवस्थित त्यांच्या म्हटल्याप्रमाणे करत होता, आणि धनंजय मुंडे यांचा तो खास
हे सर्व तिथं टोळी चालवत होते. म्हणजे दहशतीमुळेच आज नारायण राणे कुटुंब किंवा धनंजय मुंडे हे सत्तेत निवडून येतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. तिथे पंकजा मुंडे काय टिकतील? शेवटी पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे सोबत जुळूनच घ्यावं लागलं. जे त्यामध्ये 10 आरोपी आहेत, त्यामध्ये सुदर्शन, त्याच्यानंतर तो घुले, सर्व आरोपी हे 30च्या आतमधले आहेत. 20 ते 27 पर्यंतचे आरोपी आहेत. तो घुले त्याला म्हणतो की घुले सबका बाप आहे असं त्या माणसाला म्हणायला लावतोय. त्याची एक जण पॅन्ट ओढतोय, एक जण दोन्ही टांगा करून त्याच्या तोंडात मुततोय, एक जण वरत पकडून त्याचं स्मित हास्य जर पाहिलं की समोर माणूस मरून राहिला आणि हा तिथं हसतोय. आणि देशमुख सरपंच त्यांना विनवणी करतोय. किती अमानुषपणे त्या माणसाला मारलाय. साले हैवानात का जनावर आहेत, तरीही सरकार त्यांची पाठराखण करतंय. खरंच हा महाराष्ट्रात चाललाय कुठे? धनंजय मुंडे, ही तुझी परिस्थिती दूर त्या तुमच्या माणसांनी त्या सचिन देशमुखांची केली. असे तुम्ही किती मर्डर केले असतील. आज नारायण राणेच्या नावावर किती मर्डर आहे, पण त्याचा बाल बाका होत नाही. आज नारायण राणेची मुलं किती मस्तीत बोलतात, तरी त्याचं सरकार कोणी काही करू शकत नाही. फडणवीस साहेब, तुमच्या इकडे उभा महाराष्ट्र पाहतोय. त्या लोकांना न्याय द्यावं. इतक्या निष्ठेवर फडणवीस साहेब उतरू नका हो. सत्तेसाठी सर्वसामान्य माणसांना तुम्ही वेठीस धरलो. खरंच ही अमानुष हत्या गेल्या 3 महिन्यापासून मीडियावर दिसतंय. यांचं हे पहा किती की त्याला मारतानाचे फोटो ते व्हायरल करतात की मी कशा प्रकारे त्यांना मारलोय. म्हणजे किती आत्तावर तिथे फळ झालाय. खरंच त्यांना सजा मिळेल? मला तरी वाटते मिळणार नाही. कारण धारव्याच्या आमदारांनी जे मर्डर केलं होता मुलीचा, त्याच्या प्रेयसीचा, त्यावेळेस या वाघबाई किती बोलत, पण आज वाघबाई गायब. या राजकारण्यांना आता काय हैवान म्हणावं हे समजणं नापुलीकडे. खरंच फडणवीस साहेब, सत्ता हा वेगळा आहे, पण महाराष्ट्रात चाललाय कुठे? उघड्या डोळ्यांनी तुम्ही सभागृहात म्हटलं होतं नारायण राणेंनी किती मर्डर केले म्हणून. आज तुम्ही त्यांना पाठीराखा देत करत आहात, त्याची पाठराखण करत आहे. महाराष्ट्र भकास करून टाकलेला आहे. दहशत माजलेली आहे. दहशतीचं राजकारण इथे चालू आहे. हे आज राजकारण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. सर्वसामान्य माणूस वेठीस धरल्या जात आहे. एखाद्या कोणी जर आवाज उठवला त्यावर तुमचे लोक गुंडगिरी करतात. आज 300 टिप्पर त्या वाल्मिक कराडचे तिथे चालू आहेत, पण कोणी बरं शब्द काढत नाही. म्हणजे किती दादागिरी. खरंच हे दादागिरी संपुष्टात आणा फडणवीस साहेब. आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची मी तरतूद करतोय. पण आज तरी हे अमानुष हत्या 3 महिन्यापासून खळबळ, त्यावर कुठल्याच प्रकारचा उपाय नाही. मला तर असं वाटतं नराधमांचं काहीच होणार नाही वापलं असं म्हणण्यास काय हरकत नाही.